नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील प्रकरण क्रमांक 9 कार्बनी संयुगे या प्रकरणाचा चौथा भाग या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। या प्रकरणाचे यापूर्वीचे 3 व्हिडिओ तुम्ही अभ्यासले असतीलच आणि जर अभ्यासले नसतील तर त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही जरूर अभ्यासा। चला तर मग पाहूया कार्बनी संयुगे। या ठिकाणी जरा डोके चालवा म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत। पाहूया काय आहेत प्रश्न। पहिला प्रश्न, अल्केन समजातीय श्रेणीचे पहिले 2 सदस्य मिथेन व इथेन यांच्या सूत्रांमध्ये किती CH2 घटकांचा फरक आहे? तसेच इथेन C2H6 व प्रोपेन C3H8 या लागून असलेल्या सदस्यांच्या सूत्रामध्ये किती CH2 घटकांचा फरक आहे? विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अल्केनची समजातीय श्रेणी अभ्यासली आहे। मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन। त्यापैकी पहिले 2 सदस्य आपल्याला दिलेले आहेत। मिथेन CH4 आणि दुसरा आहे इथेन C2H6 आणि प्रश्न काय आहे पहा, यांच्या सूत्रांमध्ये किती CH2 घटकांचा फरक आहे? आपण यांच्यामधील कार्बन आणि हायड्रोजनच्या अणूंची वजाबाकी करूया। मिथेनमध्ये 1 कार्बन होता, इथेनमध्ये 2 कार्बन आहेत, म्हणजे इथेनमध्ये 1 कार्बन जास्त आहे। मिथेनमध्ये 4 हायड्रोजन होते, इथेनमध्ये 6 हायड्रोजन आहेत, म्हणजे इथेनमध्ये 2 हायड्रोजन जास्त आहेत। CH2 म्हणजे एका CH2 घटकाचा फरक आहे, एकच घटक जास्त आहे। मिथेन आणि इथेन या 2 लगतच्या अल्केनमध्ये 1 CH2 घटक जास्त आहे। अजून काय प्रश्न आहे पहा, तसेच इथेन C2H6 आणि त्याच्या लगत येणारा प्रोपेन C3H8 या लागून असलेल्या सदस्यांच्या सूत्रामध्ये किती CH2 घटकांचा फरक आहे? आता इथंही आपण तीच कृती करणार आहोत। पहा, इथेनमध्ये C2 म्हणजे 2 कार्बन आहेत आणि प्रोपेनमध्ये C3 म्हणजे 3 कार्बन आहेत। याचाच अर्थ 1 कार्बन प्रोपेनमध्ये जास्त आहे। हायड्रोजन पहा, इथेनमध्ये 6 हायड्रोजन होते, तर प्रोपेनमध्ये 8 हायड्रोजन आहेत, म्हणजे 2 हायड्रोजन जास्त आहेत। CH2 म्हणजे या ठिकाणी सुद्धा लगतच्या 2 अल्केनमध्ये एकाच CH2 घटकाचा फरक आहे, म्हणजे 1 CH2 घटक जास्त आहे। याच्यावरून काय सिद्ध होतं, तर अल्केन श्रेणीमध्ये 2 लगतच्या सदस्यांमध्ये 1 CH2 घटकाचा किंवा एका CH2 घटकाचा फरक असतो। दुसरा प्रश्न पाहूया, अल्कोहोल समजातीय श्रेणीच्या 3ऱ्या सदस्यापेक्षा 4थ्या सदस्याच्या सूत्रामध्ये किती मेथिलीन घटक जास्त आहेत? तसाच प्रश्न आहे, फक्त अल्केनऐवजी अल्कोहोलची समजातीय श्रेणी दिलेली आहे। आता अल्कोहोलच्या समजातीय श्रेणीमध्ये पहिला घटक येतो मिथेनॉल, दुसरा इथेनॉल, तिसरा प्रोपेनॉल। त्यांनी काय म्हटलेलं आहे, अल्कोहोल समजातीय श्रेणीच्या 3ऱ्या सदस्यापेक्षा। आता तिसरा घटक आहे प्रोपेनॉल। आता प्रोपेनॉलचं रेणुसूत्र काय आहे, तर C3H7OH। C3H8 या अल्केनमधील एका हायड्रोजनची जागा OH हा गट घेतो, म्हणजे C3H7OH हा झाला तिसरा घटक। आता चौथा सदस्य असणार आहे ब्युटेनॉल। ब्युटेनॉलचं रेणुसूत्र काय येणार आहे, C4H9OH। आता पुढील प्रश्न काय आहे, 3ऱ्या सदस्यापेक्षा 4थ्या सदस्याच्या सूत्रामध्ये किती मेथिलीन घटक जास्त आहेत? मेथिलीन घटक म्हणजे CH2 घटक। आता पहा, इथंही OH आहे, इथंही OH आहे, OHचा प्रश्न मिटला। प्रोपेनॉलमध्ये कार्बन 3 आहेत, तर ब्युटेनॉलमध्ये कार्बन 4 आहेत, म्हणजे 1 C जास्त आहे। या ठिकाणी प्रोपेनॉलमध्ये हायड्रोजन 7 आहेत, तर ब्युटेनॉलमध्ये हायड्रोजन 9 आहेत, म्हणजे 2 हायड्रोजन जास्त आहेत, म्हणजे एकच CH2 घटक जास्त आहे किंवा 1 मेथिलीन घटक जास्त आहे। झाला प्रश्न। तिसरा प्रश्न,
अल्किन समजातीय श्रेणीमधील तिसऱ्या सदस्यापेक्षा दुसऱ्या सदस्याच्या सूत्रामध्ये किती मेथिलीन घटक कमी आहेत? आता आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अल्केन, अल्कोहोल आणि अल्किन या तीनही समजातीय श्रेणी अभ्यासलेल्या आहेत. आता अल्किन समजातीय श्रेणीमधील तिसरा सदस्य कोण आहे? पहिला येतो एथिन, दुसरा येतो प्रोपीन आणि तिसरा येतो ब्युटीन. तर ब्युटीनचे रेणुसूत्र काय आहे? C4H8 आहे. प्रश्न काय आहे पहा, तिसऱ्या सदस्यापेक्षा दुसऱ्या सदस्याच्या सूत्रामध्ये किती मेथिलीन घटक कमी आहे? आता आपण तिसरा सदस्य लिहिला. आता दुसरा येणार प्रोपीन. प्रोपीन म्हणजेच C3H6. पहा तिसऱ्यापेक्षा दुसऱ्यामध्ये किती कमी आहेत? इथं 4 होते, इथं 3 आहेत म्हणजे 1 हायड्रोजन कमी आहे. इथं 8 होते, इथं 6 आहेत म्हणजे 2 हायड्रोजन कमी आहेत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा एकच मेथिलीन घटक कमी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल, अल्केन, अल्कोहोल किंवा अल्किन कोणतीही समजातीय श्रेणी घेतली तर दोन लगतच्या घटकामध्ये एका मेथिलीन घटकाचा किंवा एका CH2 घटकाचा फरक असतो. चला तर पाहूया पुढील. तुम्हाला दिसून आले, आता काय दिसून आले आपल्याला? कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये कार्बन शृंखलेच्या लांबीच्या चढत्या क्रमाने जाताना दरवेळी एक मेथिलीन घटक वाढत जातो. म्हणजे पहिल्यापेक्षा दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यामध्ये एक CH2 घटक काय होतो? वाढत जातो. त्यामुळेच कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये, मग ती अल्केनची असेल, अल्कोहोलची असेल किंवा अल्किनची असेल, लांबीच्या चढत्या क्रमाने जाताना सदस्यांच्या रेणुवस्तुमानात 14 μ इतकी वाढ होत जाते. आता 14 μ ही कसे आले? पहा, एक CH2 घटक, कार्बनचे अणुवस्तुमान 12 आहे, अधिक हायड्रोजनचे अणुवस्तुमान 1 आहे. इथं 2 हायड्रोजन आहेत म्हणजे 2 झालं. 12 अधिक 2 14 इतकी वाढ होत जाते. म्हणजे 2 लगतच्या घटकामध्ये एक मेथिलीन घटक वाढतो आणि रेणुवस्तुमान मात्र किती वाढते? 14 μ इतके वाढते. तक्ता क्रमांक 9.17 अ.आ.इ च्या अवलोकनातून आणखी एक बाब तुमच्या लक्षात येईल, जी म्हणजे उत्कलन बिंदूमधील प्रवणता. आता आपण तक्ता क्रमांक 9.17 यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे, तो तुम्ही पुन्हा पाहू शकता. तर उत्कलन बिंदूमध्ये प्रवणता दिसून येते. म्हणजेच काय होते? तर उत्कलन बिंदू हा संयोगाचा एक भौतिक गुणधर्म आहे. सामान्यतः असे दिसून येते की समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना भौतिक गुणधर्मामध्ये एका दिशेने बदल होत जातो. म्हणजेच भौतिक गुणधर्मामध्ये प्रवणता दिसून येते. आता ही प्रवणता म्हणजेच काय? तर तुम्ही कोणतीही एक समजातीय श्रेणी घ्या, मग ती अल्केनची असेल, अल्कोहोलची असेल किंवा अल्किनची असेल, उत्कलनांक तुम्हाला वाढत गेलेला पाहायला मिळतो. म्हणजे एकाच दिशेने भौतिक गुणधर्मामध्ये प्रवणता दिसून येते. या ठिकाणी तक्ता 9.17 मधील अल्किनांची समजातीय श्रेणी मी घेतलेली आहे, जी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासली आहे. त्याच्यावरून जरा डोके चालवा असे काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपण पाहूया. पहा पहिला प्रश्न, तक्ता क्रमांक 9.17 ई म्हणजेच अल्किनांची समजातीय श्रेणी. या श्रेणीतील सदस्यांच्या रेणुसूत्रांचे अवलोकन करा. आता यातली रेणुसूत्र तिथं दिलेली आहेत. पहा रेणुसूत्र. रेणुसूत्रामधील कार्बन अणूंची संख्या व हायड्रोजन अणूंची संख्या यांच्यात काही संबंध आहे असे दिसते का? विद्यार्थी मित्रांनो, पहा एथिनचे रेणुसूत्र आहे C2H4, तर प्रोपीनचे रेणुसूत्र आहे C3H6, ब्युटीनचे C4H8 आणि पेंटीनचे C5H10. तुमच्या लक्षात येईल की अल्किनांच्या समजातीय श्रेणीमधील रेणुसूत्राचे आपण जर निरीक्षण केले तर कार्बनची संख्या ही हायड्रोजनच्या संख्येच्या निम्मी आहे किंवा हायड्रोजनची संख्या ही कार्बनच्या संख्येच्या दुप्पट आहे. पहा C2 होता तर H4 आहे, C3H6, C4H8, C5H10. म्हणजे कार्बनची संख्या हायड्रोजनच्या संख्येच्या निम्मी आहे किंवा हायड्रोजनची संख्या कार्बनच्या संख्येच्या दुप्पट आहे. दुसरा प्रश्न, जर अल्किनांच्या रेणुसूत्रातील कार्बन अणूंच्या संख्येला n मानले तर हायड्रोजन अणूंची संख्या काय असेल? पहा काय म्हटले त्यांनी, कार्बनच्या संख्येला n मानले म्हणजे CN घेतले तर H काय असेल?
या ठिकाणी आपण पाहिले प्रत्येक वेळी एच दुप्पट झालेला आहे, म्हणजे जर आपण CN घेतला तर एच काय असेल 2N असेल. एच काय येईल 2N. आणि हेच काय आहे अल्किनच्या समजातीय श्रेणीचे सामान्य सूत्र. अल्किनांच्या समजातीय श्रेणीतील सदस्यांची रेणुसूत्रे CnH2n या सामान्य सूत्राने दर्शवता येतात. जेव्हा Nचे मूल्य 2 असते तेव्हा आता इथं Nचं मूल्य 2 घेतलं तर काय होईल C2H 2 4 H4 होईल. या श्रेणीच्या पहिल्या सदस्याचे रेणुसूत्र आपल्याला मिळते, म्हणजेच एथिनचे रेणुसूत्र मिळते. जेव्हा Nचे मूल्य 3 असेल तर C3H 3 6 म्हणजे प्रोपीनचे रेणुसूत्र मिळेल. म्हणजे अल्किनच्या समजातीय श्रेणीच्या दुसऱ्या सदस्याचे रेणुसूत्र आपल्याला मिळते, म्हणजे CnH2n हे काय आहे तर अल्किनच्या समजातीय श्रेणीचे सामान्य सूत्र. अल्केनच्या समजातीय श्रेणीतील सदस्यांच्या रेणुसूत्रासाठी सामान्य सूत्र काय असेल. आता अल्केन विचारलं आहे त्यांनी आपल्याला. आता अल्केनमध्ये उदाहरणार्थ अल्केन कुटुंबातील पहिला सदस्य आहे मिथेन CH4. पहा इथं जर कार्बनची संख्या जर आपण N मानली म्हणजे CN झाला तर H काय होणार आहे 4N होईल. आता इथं 4N घेऊन नाही चालणार, तर काय करावे लागेल पहा. कार्बनची संख्या अल्केन समजातीय श्रेणीतील सदस्यासाठी सामान्य सूत्र आपण यापूर्वीही अभ्यासलं आहे. जर कार्बनची संख्या N मानली तर हायड्रोजनची संख्या CnH2n + 2 अशी होईल. पहा C जर 1 घेतला तर N1 आहे बेके बे अधिक 2 4 म्हणजे CH4. म्हणजेच अल्केनच्या समजातीय श्रेणीतील सदस्यासाठी रेणुसूत्रासाठी सामान्य सूत्र काय असेल CnH2n + 2. आणि या श्रेणीच्या पहिल्या सदस्यासाठी Nचे मूल्य काय आहे. आता CH4 मध्ये Nचे मूल्य काय आहे तर Nचे मूल्य 1 आहे. N बरोबर 1. तर लक्षात ठेवा अल्केनचे सामान्य सूत्र आहे CnH2n + 2. अल्किनचे आपण वरती पाहिले CnH2n. पुढे अल्काइनांच्या समजातीय श्रेणीसाठी सामान्य रेणुसूत्र CnH2n - 2 असे आहे. या सूत्रात N साठी 2, 3 व 4 ह्या किमती वापरून अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या सदस्यासाठी वैयक्तिक रेणुसूत्र लिहा. पहा काय सांगितलेलं आहे. अल्काइनच्या समजातीय श्रेणीसाठी सामान्य सूत्र दिलेलं आहे CnH2n - 2 आणि यांच्या किमती दिलेल्या आहेत 2, 3 आणि 4. तर या किमती ठेवून आपण अल्काइनच्या समजातीय श्रेणीतील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सदस्याची रेणुसूत्र मिळवणार आहोत. पहा अल्काइनसाठी सामान्य सूत्र दिले CnH2n - 2. N बरोबर 2 दिलं आहे. N जर 2 घेतला तर C2H 2 × 2 - 2 बरोबर C2H 2 4 4 2 गेले 2 C2H2. N बरोबर जर 3 घेतला तर C3H 2 × 3 - 2 बरोबर C3 बेत्रिक 6 6 2 गेले 4 H4 मिळेल. त्यानंतर N बरोबर जर आपण 4 घेतले तर काय होईल C4H 4 2 8 8 2 गेले 6 राहिले H6 होईल. याप्रमाणे आपल्याला अल्काइन या समजातीय श्रेणीचे पहिले 3 सदस्य मिळतील इथाईन, प्रोपाईन आणि ब्युटाईन. तर सामान्य सूत्र माहीत असेल तर आपण समजातीय श्रेणीतील कोणत्याही सदस्याचे रेणुसूत्र मिळवू शकतो. पुन्हा एकदा सांगते लक्षात ठेवा. अल्केनचे सामान्य सूत्र आहे CnH2n + 2. अल्किनचे CnH2n आणि अल्काइनचे CnH2n - 2. तर अशा पद्धतीने अल्केन, अल्किन आणि अल्काइनचे सामान्य सूत्र लक्षात ठेवायचे आहे. वरील उदाहरणांवरून समजातीय श्रेणींची काही वैशिष्ट्ये आपल्याला मिळतात. आता समजातीय श्रेणींची वैशिष्ट्ये कोणती तर 3 वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहेत. पहा पहिले वैशिष्ट्य काय आहे. समजातीय श्रेणीमध्ये एका सदस्याकडून पुढच्या सदस्याकडे जाताना
एक मेथिलीन घटक CH2 घटकाची भर पडते. रेणू वस्तुमानात 14 म्यूने वाढते आणि कार्बन अणूंची संख्या 1ने वाढते. म्हणजे पहिल्या सदस्याकडून आपण दुसऱ्या सदस्याकडे गेलो तर एक मेथिलीन घटक वाढतो, रेणू वस्तुमान 14ने वाढते आणि कार्बन अणूची संख्या 1ने वाढते. दुसरे वैशिष्ट्य, समजातीय श्रेणीच्या सदस्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य असते, कारण त्यांचा क्रियात्मक गट सारखाच असतो, फक्त कार्बनची शृंखला काय होत जाते, क्रमशः वाढत जाते. तिसरं वैशिष्ट्य, समजातीय श्रेणीच्या सर्व सदस्यांसाठी एकच सामान्य रेणुसूत्र असते. जसे आपण पाहिले, अल्केनचे CnH2n+2, अल्किनचे CnH2n आणि अल्काईन CnH2n-2. तर एकच रेणुसूत्र, सामान्य रेणुसूत्र असते. कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती. आता आपल्याला कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धतीविषयी अभ्यासायचे आहे. पहिली, सामान्य नामकरण पद्धती. आता आपण काय पाहिले तर आजमितीस लक्षावधी कार्बनी संयुगे ज्ञात आहेत. सुरुवातीच्या काळात माहीत असलेल्या कार्बनी संयुगांची संख्या खूप कमी होती. त्यावेळी वैज्ञानिकांनी त्यांचे नामकरण विविध प्रकारांनी केले. त्या नावांना आता सामान्य नाव असे म्हणतात. संयुगांची संख्या कमी होती, त्यामुळे विविध प्रकारे नामकरण करून ती संयुगे लक्षात ठेवता येत होती. उदाहरणार्थ मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन ही पहिल्या 4 अल्केन नावांचे उगम वेगवेगळे आहेत. त्यानंतरच्या अल्केनांची नावे त्यांच्यातील कार्बन संख्येवरून दिली गेली. C4H10 या रेणुसूत्रासाठी सरळ शृंखला व शाखीय शृंखला अशी रचनासूत्रे असलेली 2 समघटक संयुगेही आपण यापूर्वी अभ्यासली आहेत. म्हणजे रेणुसूत्र एकच, पण रचनासूत्र मात्र भिन्न येतात. त्यांना N-ब्युटेन आणि आयसोब्युटेन किंवा आय-ब्युटेन असं आपण म्हटलं होतं. अशी 2 नावे देऊन त्यांच्यातील वेगळेपणा सहसंबंध दर्शविला गेला. म्हणजेच नामकरण पद्धतीची गरज का पडली तर कार्बनी संयुगांच्या संख्येत वाढ होत गेली आणि संख्येत वाढ होत गेल्यामुळे त्यांचं नामकरण करणे गरजेचे पडले. तर या ठिकाणी जरा डोके चालवा म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत. C5H12 हे रेणुसूत्र असलेली 3 रचनासूत्रे काढा. तर C5H12, 5 म्हणजे 5 कार्बन आहेत, म्हणजेच ते पेंटेन आहे. तर C5H12 हे रेणुसूत्र असलेली आपल्याला 3 रचनासूत्र काढायची आहेत. पहा, पहिल्यांदा आपण सरळ शृंखला काढूया. 1, 2, 3, 4 आणि 5. आता याच्या भोवती 12 हायड्रोजन, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. या प्रत्येक एकेरी बंधाच्या बाजूला आपल्याला H लिहायचं आहे, म्हणजेच हायड्रोजन. C5H12 हे काय झाले, पेंटेन. आता याला N पेंटेन असं म्हणतात. सरळ शृंखला असेल तर त्याला म्हणतात N पेंटेन. आपल्याला 3 रचनासूत्रे काढायची आहेत. त्यातलं एक झालं N पेंटेन. आता दुसरं, जसं आपण ब्युटेनचं आय ब्युटेन म्हणजेच आयसोब्युटेन अभ्यासलं, तसं आय पेंटेन पण काढता येईल. पहा, हे एक झाले. आता दुसरे आय पेंटेन. आता आय पेंटेन म्हणजे काय तर या ठिकाणी 4 कार्बन आपण एकाच रेषेत दाखवतो आहे आणि एक कार्बन खाली जोडतो आहे. मग तो इथं जोडा किंवा इकडे जोडा किंवा वरती जोडा, कसाही जोडला तरी चालेल. आता याच्या सभोवताली याची चतुःसंयोजीची पूर्तता करण्यासाठी आपल्याला हायड्रोजन जोडायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 हा खाली येणार आहे आणि हा 12. म्हणजे प्रत्येक कार्बन अणूच्या चतुःसंयोजीची पूर्तता झालेली आहे. तो एक खाली जोडला आहे, तर याचं नाव काय झालं, आय पेंटेन. पहा, एका सरळ रेषेत असतील, एकच सरळ शृंखला असेल तर N पेंटेन. एक आपण खाली जोडलेला आहे किंवा वरती जोडला तर तो काय झाला, आय पेंटेन. हे दुसरं रचनासूत्र झालं. आता तिसरं रचनासूत्र निओ पेंटेन. म्हणजे 2 कार्बन अणू आपण शृंखलेमध्ये जोडणार आहोत. पहा, 1, 2, 3, 4 आणि 5.
आता हायड्रोजन पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तर हा झाला निओपेंटेन. अशा रीतीने तीन रचनासूत्रे आपण, रेणुसूत्र एकच पण रचनासूत्र मात्र किती आहेत? 3 आहेत. म्हणून यांची नावं 3 वेगळी आली, एन पेंटेन, आय पेंटेन आणि निओपेंटेन. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, वरील 3 रचनासूत्रावरून एन पेंटेन, आय पेंटेन व निओपेंटेन ही नावे द्या. ती नावं आपण दिलेली आहेत. त्यासाठी ब्युटेनच्या समघटकांच्या नावामधील तर्कसंगती वापरा. तीच तर्कसंगती आपण वापरली. सरळ शृंखला होती तो एन पेंटेन, 1 कार्बन आपण खाली जोडला तो आय पेंटेन आणि 2 कार्बन जोडले खाली आणि वरती म्हणजे तो काय झाला? निओपेंटेन. पुढील प्रश्न, C6H14 हे रेणुसूत्र असलेली सर्व संभाव्य रचनासूत्रे काढा. या सर्व समघटकांना नावे द्या. नावे देताना आलेल्या अडचणी कोणत्या? आता पहा, इथं 6 कार्बन आहेत म्हणजे हा हेक्झेन आहे. आपण प्रथम सरळ शृंखला काढूया. 1 2 3 4 5 6. हायड्रोजन मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हा इकडचा एक 14 हायड्रोजन. याच्या सभोवताली H आपल्याला लिहायचे आहेत. 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. 6 कार्बन आणि 14 हायड्रोजन. हा काय झाला? एन हेक्झेन. एन हेक्झेन. असंच आपल्याला काय काढता येईल अजून? आय हेक्झेन काढता येईल. बघा आता आय हेक्झेन कसा येईल? 1 2 3 4 5. 5 एका सरळ रेषेत जोडले, 1 आपण खाली जोडूया. हायड्रोजन मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. इकडे बाजूला आपण हायड्रोजन लिहिणार आहोत. हा काय झाला? आय हेक्झेन. आता आपल्याला रचनासूत्रे किती काढायला सांगितलेली आहेत? सर्व संभाव्य रचनासूत्रे काढा असं सांगितलेलं आहे. आता आपण इथं कार्बन जोडला, अजून आपल्याला कार्बन कुठं जोडता येईल? दुसऱ्या इकडं जोडता येईल किंवा इकडे जोडता येईल म्हणजे अजून आपल्याला आय हेक्झेन काढता येईल. पहा, 1 2 3 4 5. मग अशी इथं जोडला होता, आता इथं जोडूया. सॉरी, सी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. हा सुद्धा काय होईल? आय हेक्झेन होईल. त्यानंतर आपल्याला अजून काय करता येईल? इकडे पण कार्बन जोडता येईल खाली. याचाच अर्थ कार्बनची जागा बदलली की तो आय हेक्झेनच असेल. आता निओ हेक्झेन काढता येईल. 1 2 3 4. इकडे एक जोडूया 5, इथे एक जोडूया 6. इथल्याऐवजी तो इथं पण जोडता येईल. आता कार्बन मोजा, हायड्रोजन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. इथं तुम्हाला प्रत्येक वेळी पान जिथे जिथे तुम्ही दाखवलेलं आहे तिथे तुम्हाला हायड्रोजन लिहायचा आहे. तर अशा रीतीने आय हेक्झेन, एन हेक्झेन, त्यानंतर निओ हेक्झेनची रचनासूत्रे आपल्याला काढता येतील. त्यानंतर पुढील काळात कार्बनी संयुगांची संख्या खूप वाढल्यावर सामान्य नावामुळे गोंधळ होऊ लागला. कार्बनी संयुगांना नावे देण्यासाठी तर्कशुद्ध व सर्वसामान्य पद्धत असण्याची आवश्यकता भासू लागली. कारण संख्या जास्त झाली आणि संख्या जास्त झाल्यामुळे नावं देताना गोंधळ व्हायला लागला. आत्ता आपल्याला हेक्झेनला नाव देताना सुद्धा गोंधळ होत होता. कार्बन नक्की कुठे जोडायचा? त्याने आपल्याला विचारलेलं आहे नावे देताना आलेल्या अडचणी कोणत्या? तर अडचणी नावे संयुगे जास्त, रेणुसूत्र एकच आणि रचनासूत्रे भिन्न झाली की नावं देताना गोंधळ होतो. म्हणून आपण एन हेक्झेन, आय हेक्झेन, निओ हेक्झेन अशी नावं दिली. तर हा गोंधळ होऊ नये म्हणून तर्कशुद्ध आणि सर्वसामान्य पद्धत असण्याची आवश्यकता शास्त्रज्ञांना भासली आणि म्हणूनच IUPAC नामकरण पद्धत
IUPAC म्हणजेच काय, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री, या सिस्टीमचा शोध लागला गेला. इथं दिलेलं आहे पहा, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री म्हणजेच IUPAC. या संस्थेने संयुगांच्या संरचनेवर आधारित नामकरण पद्धत मांडली आणि ती जगभर मान्यता पावली. आता या पद्धतीमध्ये सर्व प्रकारच्या कार्बनी संयुगांना विशिष्ट नाव देण्याची तरतूद आहे. म्हणजे कोणतंही कार्बनी संयुग असेल, मग ते क्रियात्मक गट जोडलेला असेल, एकच क्रियात्मक गट असलेली सरळ शृंखला असेल, तर या सर्वांना नामकरण देण्याची पद्धत IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये पाहायला मिळते. कोणत्याही कार्बनी संयुगाच्या IUPAC नावाचे 3 घटक असतात. एक जनक, 2 प्रत्यय आणि उपसर्ग. आता उपसर्ग, जनक, प्रत्यय हे तुम्ही इंग्रजीमध्ये अभ्यासलेले आहे. तर त्यांची मांडणी याप्रमाणे असते. पहिला उपसर्ग, मध्ये जनक आणि तिसरा प्रत्यय. म्हणजे उपसर्ग असेल तर जनकाच्या आधी असेल आणि प्रत्यय असेल तर जनकाच्या नंतर असेल. हे तुम्ही इंग्रजीमध्ये अभ्यासलेले आहे. संयुगाला IUPAC नाव देताना त्या संयुगाच्या जनक अल्केनचे नाव आधारभूत धरतात. म्हणजे जो जनक आहे सुरुवातीचा, त्याला आधारभूत मानलं जातं. जनक अल्केनच्या नावाला योग्य ते प्रत्यय व उपसर्ग जोडून संयुगाचे नाव तयार करतात. सरळ शृंखला संयुगाच्या IUPAC नामकरणातील पायऱ्या आपण पुढे अभ्यासणार आहोत. पहा, उपसर्ग असेल तर जनकाच्या आधी असतो आणि प्रत्यय असेल तर जनकाच्या नंतर जोडला जातो. पहिली पायरी, सरळ शृंखला संयुगांचे रचनासूत्र लिहून त्यातील कार्बन अणूंची संख्या मोजा. म्हणजे पहिल्यांदा रचनासूत्र लिहायचं आणि कार्बन अणूंची संख्या मोजायची. पहा या ठिकाणी पहिल्यांदा CH3 CH2 CH3, 3 कार्बन आहेत. म्हणजे हे काय आहे, प्रोपेन आहे. सरळ शृंखला आहे 3 CCC, ओळीने 3 कार्बन. जनक नाव काय आहे त्याचं, प्रोपेन. या ठिकाणी लिहिलं आहे. या संख्येइतके कार्बन अणू असलेल्या अल्केन हाच प्रस्तुत संयुगाचा जनक अल्केन असेल. तर 3 कार्बन म्हणजे जनक कोण झाला इथं, प्रोपेन. या जनक अल्केनचे नाव इंग्रजीत लिहायचे. म्हणजे तुम्ही मराठीत विज्ञान शिकत असला तरी इंग्रजीत लिहायचे, इंग्रजीत शिकत असला तरी इंग्रजीत लिहायचे. प्रस्तुत संयुगाच्या कार्बन शृंखलेमध्ये दुहेरी बंध असेल तर जनक नावाचा शेवट ANE ऐवजी कशाने होईल, ENE ने होईल. म्हणजे अल्केनऐवजी अल्किन होईल. आपण पाहूया. पहा या ठिकाणी हे 5वं उदाहरण. इथं दुहेरी बंध आहे, कार्बन 3 आहेत. सरळ शृंखला 3 कार्बनची आहे, पण दुहेरी बंध असल्यामुळे तो प्रोपेन न येता प्रोपेनमधला ANE जातो आणि त्याची जागा ENE घेतो. म्हणजे काय झाला, प्रोपीन झाला. जर प्रस्तुत संयुगाच्या कार्बन शृंखलेत तिहेरी बंध असेल तर नावाचा शेवट ANE ऐवजी YNE ने होतो. आता या ठिकाणी पहा, CH3C ट्रिपल बॉन्ड CH. इथं कार्बन 3 आहेत, पण हा प्रोपेन नाही आहे. तिहेरी बंध असल्यामुळे तो प्रोपाईन आहे. म्हणजे ANEची जागा कोणी घेतली, YNE ने. म्हणजे कार्बन 3 कार्बन आणि एकेरी बंध असेल तर तो प्रोपेन आहे. 3 कार्बन पण दुहेरी बंध असेल तर तो प्रोपीन आहे. 3 कार्बन आणि तिहेरी बंध असेल तर तो प्रोपाईन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पायरी 2 काय आहे, तर पायरी 2मध्ये रचनासूत्रामध्ये एखादा क्रियात्मक गट असल्यास जनक नावातील शेवटचे E हे अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडले जाते. पहा, त्याला अपवाद आहेत हॅलोजन. कारण हॅलोजन हा कधीच प्रत्यय नसतो, तो उपसर्ग असतो. बघा, रचनासूत्रामध्ये काय सांगितलं, एखादा क्रियात्मक गट असेल तर जनक नावातील E हे अक्षर काढायचं. म्हणजे अल्केनमधला E काढायचा आणि त्याची जागा क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडले जाते. अपवाद हॅलोजन. आपण आता पाहूया. आता रचनासूत्र पहा. या ठिकाणी काय दिलेलं आहे, इथेन CH3 CH2 OH. आता CH3 CH2 OH. आता मुळात इथेनचं रेणुसूत्र काय आहे, C2 CnH2n+2 C2 बेदुने 4 आणि 2 6 H6 म्हणजे कार्बन 2 आणि हायड्रोजन 6. त्यातील एका हायड्रोजनची जागा कुणी घेतली, OHने घेतली. म्हणजे रेणुसूत्र काय आलं, C2 H5 आणि OH म्हणजे CH3 CH2 OH. आता या ठिकाणी OH अल्कोहोलला शेवटी काय घेतात, OL. जनक अल्केन काय आहे, इथेन. 2 कार्बन म्हणजे तो इथेन आहे. त्या इथेनमधला E गेला आणि त्याची जागा कुणी घेतली, OLने घेतली. म्हणजे काय झाला, इथेनॉल.
पहा या ठिकाणी आपण प्रत्यय जोडला आहे शेवटी, म्हणजे इथेनचं IUPAC नाव काय झालं, इथेनॉल. आता इथं त्यांनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे, CH3CH2Cl दिलेलं आहे क्रियात्मक गट, म्हणजेच क्लोरो आपण पाहिलं होतं यापूर्वी, क्लोरो, ब्रोमो, आयोडो. आता इथेनमधला ई या ठिकाणी निघणार नाही आहे, कारण हॅलोजन हे कधीच प्रत्यय म्हणून जोडले जात नाहीत, तर ते उपसर्ग असतात. तर क्लोरो सुरुवातीला येईल, जनक अल्केन आहे इथेन, म्हणजे नाव काय झालं, क्लोरो इथेन. पहा लक्षात आलं का, उपसर्ग असेल तर सुरुवातीला असतो क्लोरो इथेन. परत काय दिलं आहे, ब्रोमिन, Br CH2CH3, ब्रोमिन म्हणजेच ब्रोमो, 2 कार्बन म्हणजे मूळचं अल्केन इथेन, ब्रोमो इथेन, म्हणजे इथं ई काढून टाकण्याची गरज नाही. पुढे CH3CH2CHO म्हणजे अल्डिहाईड, अल्डिहाईडला Al असा जोडला जातो, आल. आता इथं मूळचं अल्केन आहे प्रोपेन, CH3CHO हा C म्हणजे 1 कार्बन वाढला, 3 कार्बन झाले, 3 कार्बन म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन. प्रोपेनमधला शेवटचा ई निघून जातो आणि त्याची जागा हा संक्षिप्त Al घेतो, म्हणजे नाव काय झाले, प्रोपेनाल. पुढे CH3COOH, आता इथं CH3COOH म्हणजे 2 कार्बन झाले. आता COOH गट म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिड, तर ऑइक ॲसिड OIC येतो त्यामध्ये, ऑइक ॲसिड OIC. 2 कार्बन म्हणजे मूळचा अल्केन झाला इथेन, इथेनमधला ई निघून जातो आणि त्याची जागा संक्षिप्त OIC ॲसिड म्हणजेच इथेनॉइक ॲसिड, हा प्रत्यय जोडला. पुढे CH3NH2, या ठिकाणी कार्बन एकच आहे, NH2 हा अमीन ग्रुप आहे, यापूर्वी तुम्ही शिकला आहात. आता CH3 म्हणजे एकच कार्बन, 1 कार्बन म्हणजे मूळचं अल्केन आहे मिथेन. आता मिथेनला अमीनचं संक्षिप्त रूप काय आहे, अमाइन, म्हणजे शेवटचा ई निघून जाईल आणि त्याची जागा अमाइन घेईल, म्हणजे मिथेनामाइन. पहा लक्षात येते का, हे टेबल खूप काळजीपूर्वक अभ्यासा, तुम्हाला IUPAC नेम देता येतील. त्यानंतर CO म्हणजे कीटोन, कीटोनमधला ONE हा संक्षिप्त घेतला. आता या ठिकाणी त्यांनी प्रोपेनचं रेणुसूत्र दिलेलं नाही आहे. आता प्रोपेनचं रेणुसूत्र काय आहे, प्रोपेनमध्ये किती कार्बन असतात, मिथेन, इथेन आणि प्रोपेन म्हणजे 3 कार्बन असतात, म्हणजे रेणुसूत्र काय येणार आहे प्रोपेनचं, CnH2n+2, H2n+2 म्हणजे C3H, 3 दुणे 6 2 8, पण त्यातल्या एका हायड्रोजनची जागा O हा फंक्शनल ग्रुप घेणार आहे, म्हणजे काय येणार पहा, C3H7 आणि O येणार आहे. लक्षात आले का, म्हणजेच मूळचा अल्केन झाला प्रोपेन आणि प्रोपेनमधले ईची जागा कुणी घेतली, ONEनी घेतली, म्हणजे नाव काय झालं, प्रोपॅनोन, प्रोपॅनोन. तर याप्रमाणे क्रियात्मक गट जोडले जातात. पुन्हा एकदा सांगते, नीट ऐका, फक्त हॅलोजन उपसर्ग म्हणून जोडले जातात आणि बाकीचे सगळे क्रियात्मक गट प्रत्यय जोडले जातात. शेवटचा ई निघून जातो आणि त्याची जागा क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव, म्हणजे अल्कोहोल असेल तर OL, अल्डिहाइड असेल तर AL, कार्बोक्झिलिक ॲसिड असेल तर OIC, ऑइक ॲसिड, अमीन ग्रुप असेल तर AMINE, कीटोन असेल तर ONE, त्याला जोडला जातो. यानंतर पायरी 3, कार्बन शृंखलेतील कार्बन अणूंना एका टोकाकडून दुसरे टोकापर्यंत अंक दिले जातात, 1 2 3 याप्रमाणे. आता इथं काय केलं जातं, आता पहा, अल्डिहाइड किंवा कार्बोक्झिलिक ॲसिड या क्रियात्मक गटातील कार्बनला 1 हा अंक द्या, म्हणजे जो क्रियात्मक गट जोडला जातो तो क्रियात्मक गट जिकडून जवळ येईल तिथून त्यांना नंबर दिले जातात. हे क्रियात्मक गट नसतील तेव्हा शृंखलेचे अंकन दोन्ही दिशांनी होऊ शकते, म्हणजे क्रियात्मक गट जोडला असेल तर जिकडून क्रियात्मक गट जवळ येईल तिकडून नामकरण केलं जातं, आणि तो नसेल तर दोन्ही बाजूने आपण नामकरण करू शकतो. ज्या अंकनामुळे क्रियात्मक गट धारण करणाऱ्या कार्बन अणूला लहान अंक मिळेल, म्हणजे तो जिकडून कमी येईल, कमी नंबर त्याला येईल असे नामांकन करायचं. क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी हा अंक लिहायचा. अंतिम नावामध्ये अंक व अक्षर यांच्यामध्ये लहान आडवी रेषा काढा. आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा, पहिलं उदाहरण CH3 CH CH3 आणि खाली OH दिलेला आहे. आता इथं नामकरण करताना जर तुम्ही या बाजूने गेलात 1 2 3 तरी पण OH गट 2 नंबरला येणार आहे. तुम्ही जर या बाजूने आलात 1 2 3
तरी पण OH गट 2च नंबरला येणार आहे. म्हणजे तुम्ही कुठूनही नामांकन करू शकता. इथं दाखवलेलं आहे पहा, 1 2 3 1 2 3 म्हणजे अल्कोहोल हा 2 नंबरला आहे. दोन्ही अंकणे कसे आहेत, समान आहेत, त्यामुळे काही फरक पडणार नाही. आता याचं आयुपॅक नेम कसं द्यायचं? 3 कार्बन आहेत म्हणजे मूळचं अल्केन झालं प्रोपेन, त्यामधला ई काढून टाकला. आता हा अल्कोहोल 2 नंबरला आहे म्हणून 2 लिहिले आणि पुढे OL, प्रोपॅन टू ओल, किंवा मराठीत लिहिलं तर प्रोपेन टू ओल, ऑल याप्रमाणे नाव द्यायचं आहे. दुसरं बघा, या ठिकाणी आपण या बाजूने नंबरिंग केलं, इथं दिलेलं आहे पहा 1 2 3 4, किंवा या बाजूने 1 2 3 4 5. आता जर इकडून 1 2 3 4 केलं तर 2 नंबरला क्लोरीन येतो, इकडून केलं तर 4 नंबरला येतो. म्हणजे आपण ग्राह्य नामांकन कुठलं धरणार? क्लोरीनच्या ठिकाणी 2 नंबरला आहे. 1 2 3 4 5 क्लोरीन. आता 5 कार्बन आहेत म्हणजे हा पेंटेन आहे. आणि तुम्हाला माहीत आहे क्लोरीन हा हॅलोजन आहे आणि हॅलोजन हा कधीच प्रत्यय नसतो, तो उपसर्ग असतो. तो 2 नंबरला आहे म्हणून 2 लिहिला. क्लोरीन आहे म्हणजे क्लोरो लिहिला आणि पुढे पेंटेन, 2 क्लोरोपेंटेन झालं नाव. त्यानंतर तिसरं, आता या ठिकाणी क्रियात्मक गट डबल बॉन्ड O म्हणजे कीटोन आहे. आपण इकडून 1 2 3 4 लिहिले तर तो 2 नंबरला येतो, इकडून 1 2 3 4 लिहिले तर 4 नंबरला येतो. आता तो जवळून येतो तो 2 नंबरला येतो, त्यामुळे आपण हे पहिलं नामांकन ग्राह्य धरणार आहे. ग्राह्य अंकनला कीटोन झाला 2 नंबरला. आता कीटोन हा प्रत्यय असतो म्हणजे तो शेवटी येतो. मूळचं अल्केन 5 कार्बन आहेत म्हणजे पेंटेन झालं, त्यातला ई काढून टाकला. किती नंबरला कीटोन आहे? 2, आणि कीटोनचं संक्षिप्त रूप आहे ONE, म्हणजे नाव झालं पेंटेन टू ओन, म्हणजेच ONE, पेंटेन टू ओन हे त्याचं झालं आयुपॅक नेम. तर या पद्धतीने नामकरण करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा, व्हिडिओ काळजीपूर्वक अभ्यासा आणि आपल्या मित्राला शेअर करा. थँक्यू.